मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आज उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार ताशेरे ओढलेत। सरकार मराठे आणि ओबीसींमध्ये फूट पाडतंय, मात्र समाजानं त्यांचा डाव ओळखावा आणि एकत्रित राहावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सरकारनं जरांगे आणि हाकेंना समोरासमोर बसवावं आणि तोडगा काढावा। मी आजच पाठिंबा जाहीर करतो असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलं। या सगळे मराठा बांधवांनो, या ओबीसीनी, या धनगरांनी, या सगळ्यांनी एकत्र या। तुमची ताकद ही पहिली या राज्यकर्त्यांना कळू दे की महाराष्ट्राची ताकद काय आणि महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणाऱ्यांचे जे मनसुबे आहेत हे उधळून लावलं पाहिजे। म्हणून उद्याची जी काय बैठक आहे, सर्वमान्य तोडगा काढा। मी आज तुम्हाला हे जाहीर पाठिंबा देतोय। सर्वमान्य काढा तोडगा, सर्वमान्य तोडगा काढा। मी आज पाठिंबा देतोय। सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना। जरांगे पाटलांना बोलवा, हाकेंना बोलवा, आणखीन धनगर समाजातल्याला बोलवा। काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना। दरवेळेला विचारा जरांगे पाटील उपोषणाला बसतो, मग कधी हाके बसतात का? तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात? बोलवा सगळ्यांना एकत्र। आम्हाला कोणाला एकाही राजकारणाला बोलू नका, फक्त त्यांना आणि त्यालाच बोलवा। तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो। महाराष्ट्र साधू संतांचा, शिवप्रभूंचा, वीरांचा, मर्दांचा ही ओळख आपली अशीच ठेवणार की लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार हे आपण ठरवायचंय। आणि मी तर म्हणेन, मी लाचारी, हरामखोरी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही। प्राणपणाने लढेन, पण माझ्या शिवरायाच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही, ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन